लोक आहोत किंवा आपण लोक आहोत एक हुशार असतो. म्हणजे आपलं करिअर आपण सेट करतो, त्याच्यानंतर आपण आपल्या कुठली गोष्ट हवी आपल्याला ती सिलेक्ट करतो. इव्हन फोन जरी असेल तर आपण खूप सारे स्पेसिफिकेशन चेक करतो आणि गोष्टी घेत असतो. पण ज्यावेळेस लग्न हा विषय येतो, म्हणजे घरच्यांनी विषय काढला तर आपण एक तर चिडचिड करतो किंवा शांत बसतो आणि मित्रमैत्रिणींमध्ये अरे करता येईल ना, बघू ना, अशा गप्पा होतात. तर मग हे का बुवा किंवा हे कसं त्याला कुठलं वळण द्यायला पाहिजे? एक तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पिढी कोणती असो, म्हणजे मिलेनियल जनरेशन असो किंवा आता असणारी जेनझी असो. म्हणजे तू 25 ते 30 म्हणलास, त्याच्यामध्ये खरं तर दोन्ही आले, मिलेनियल्स पण आले आणि जेनझी पण आले. 30 ते 35मध्ये मुख्यतः मिलेनियल्स येतात, जी माझी पिढी आहे. तर या दोन्ही पिढ्यांमध्ये म्हणलंस किंवा इवन आता पुढची पिढी येईल, या सगळ्यांनाच पार्टनरची गरज आहे. हे मान्य आहे, हे सगळ्यांना मान्य आहे की आपल्याला एक जोडीदार असला तर किती छान, आपल्याला एक जोडीदार असेल तर आपलं आयुष्य बेटर होऊ शकतं. या पॉसिबिलिटी बद्दल सगळ्यांची एकवाक्यता आहे, सगळ्यांचं एकमत आहे. प्रॉब्लेम आहे की ते कोणत्या फॉर्मॅटमध्ये असावं याबद्दल दुमत आहे आणि याबद्दल थोडीशी भीती आहे. आणि ती भीती असण्याचं कारण असं आहे की ज्या पद्धतीचं लग्न आजपर्यंत बघत ते मोठे झालेले आहेत, ती सगळी मंडळी मोठी झाली आहेत, म्हणजे आपण सगळी मंडळी मोठे झालो आहे. ज्या पद्धतीचं लग्न, ज्या पद्धतीची विवाहसंस्था, ज्या पद्धतीचे संसार बघत मोठे झालो आहोत, ते आपल्याला करायचं आहे का ह्याच्याबद्दल कन्फ्युजन आहे. म्हणजे जे तुम्ही काम केलं, ज्या पद्धतीने तुम्ही जगला, ज्या पद्धतीने तुम्ही संसार केला, खरंच मला ते जगायचं आहे का मला काहीतरी वेगळं हवं आहे, मला काय नेमकं हवं आहे, याबद्दलचं असणारं कन्फ्युजन. आणि त्याची मल्टिपल कारणं आहेत, ते आपण पुढच्या आपल्या बोलण्यामध्ये येईलच. पण त्या प्रश्नामध्ये ही भीती दडलेली आहे की मला लग्न करायचं आहे का.